विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत फायनल अकाउंटचे उदाहरण क्रमांक 4. त्याचं ट्रेडिंग अकाउंट हे तुम्हाला पूर्णपणे मी दाखवत आहे. पाहिजे असेल तर सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आपण सुरुवात करत आहोत. स्टॉक 1/4/2018 30,800. तुम्ही सांगायचे उत्तर लगेच, स्वतःलाच सांगायचंय आणि मी इकडून पण बोलणारच आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड आणि थोडक्यात वहीमध्ये TD असं लिहून टाकायचं. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड म्हणून TD. वाटलंच एकदा फुल फॉर्म वरच्या समासामध्ये लिहून टाका, म्हणजे प्रश्न मिटून जाईल. TD म्हणजे काय, PD म्हणजे काय, नाही का? तर ठीक आहे. पुढचा आयटम आहे परचेसेस, तोही ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड TD. सॅलरीज कुठं लिहितो आपण, पटापट सांगायचंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड PD. वेजेस TD ट्रेडिंग डेबिट. कॅरेज पटापटा बोला TD. रॉयल्टीज TD ट्रेडिंग डेबिट. फ्रेट ट्रेडिंग डेबिट TD. प्रिंटिंग अँड स्टेशनरी PD. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड. फर्निचर बॅलन्स शीट असेट साइड. BSA थोडक्यात लिहिलेलं आहे मी, तुम्ही पण लिहा. BSA बॅलन्स शीट असेट असं. BSA लीज होल्ड प्रॉपर्टी BSA. इन्व्हेस्टमेंट BSA. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस PD. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस PD. PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड PD. थोडक्यात लिहायचं. ॲडव्हर्टाइजमेंट PD. आता ही फॉर 3 इयर्स म्हणजे ही कोणती ॲडजस्टमेंट झाली, हिडन ॲडजस्टमेंट, त्याला मग म्हणा H1. बॅड डेब्ट्स PD. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डिस्काउंट अलाउड PD. कॅश इन हँड BSA. कॅश ॲट बँक पटापटा उत्तर द्यायची आहे BSA. किंवा तुम्ही वहीमध्येच अगोदर लिहून काढा, नंतर मी बोलतोय त्यावेळेस चेक करा तुमचं माझं बरोबर येतंय का. चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या, काय हरकत नाही. उदाहरण लिहिल्यानंतर तो आयटम कुठं जाणार आहे हे अगोदरच वहीमध्ये लिहून काढा आणि मी सांगितल्यानंतर मग चेक करून मग त्यावेळेस दुरुस्ती एखादी करू शकता. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट BSA बॅलन्स शीट असेट साइड. तर हे झाले आपले आता डेबिट बॅलन्सेस. क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया. कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. पियुष आणि अरुण दोघांचा 80,000 दिलेले आहे. सन्ड्री क्रेडिटर्स BSCL म्हणजे काय, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. आता आपल्याला इन्कम झालाय, इन्कमचे आयटम कुठं लिहितो आपण, रिसिव्ड. ऑल रिसिव्ड फॉर्मॅट आठवतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड PC. त्याच्या खाली बँक ओव्हरड्राफ्ट BSL. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट TC. तर हे सर्व आपले ॲडजस्टमेंट आता या ठिकाणी ट्रायल बॅलन्सचे आयटम संपलेले आहेत. खाली जाऊया ॲडजस्टमेंटकडे. पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राइस ₹40,000 अँड मार्केट प्राइस ₹35,000. आता दोन प्राइस आपल्याला दिलेले आहेत. कोणती प्राइस घेणार आपण, पटकन सांगायचं. विच इज एव्हर लेस, जी कमी असते ती. मग 35,000 रुपये अमाऊंट घेणार आणि दोन इफेक्ट देणार. सांगा पहिला इफेक्ट पटकन. एक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. दुसरा इफेक्ट सांगा बॅलन्स शीट असेट साइड. झाली दोन इफेक्ट. ठीक आहे. दुसरी ॲडजस्टमेंट पहा आता. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे आपल्याला फिक्स डिपॉझिटवरचं 1,200 रुपये इंटरेस्ट अजून मिळवायचे आहे. म्हणजे आता ही कशावरची ॲडजस्टमेंट आहे, फिक्स डिपॉझिट आणि इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. मग आपल्याकडं आलेले आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्समध्ये पहा खालून शेवटचा आयटम फिक्स डिपॉझिट, त्याला 2 नंबर द्या. नंतर पहा इंटरेस्ट ऑन रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट क्रेडिट बॅलन्सेस मध्ये खालून तिसरा आयटम, त्यालाही 2 नंबर द्या.
त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी 2 नंबर दिले, झालं. मग आता आपण काय करणार, बॅलन्स शीटच्या आता फिक्स डिपॉझिटमध्ये हे 1200 रुपये आलेले इंटरेस्ट ऍड करणार. आपली रक्कम वाढणार का नाही. आपल्याला काय मिळालं, फिक्स डिपॉझिट केलं त्याच्यावर व्याज मिळालं आणि म्हणून आपले असेट वाढणार. आणि फिक्स असेट साईडला बॅलन्स फिक्स डिपॉझिटमध्ये काय करा, ऍड करा. आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा. आता तो लिहित असताना अगोदरचा एक इंटरेस्टचा बॅलन्स ऑलरेडी दिलेला आहे 1000 रुपये, त्याच्यामध्ये हा काय करा, ऍड करा. 1000 अधिक 1200 आउटरला येतील 2200. ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट. कसं सोडवायचं क्लिअर सांगितलंय, कारण तुम्हाला उदाहरण सोडवायचंय ऑडिओ संपल्यानंतर. प्रोव्हाइड आरडीडी ॲट 2.5% ऑन सनरी डेटर्स. आणि डेटर्स वरती किती टक्के आरडीडी काढायची आहे, 2.5%. मग चला, डेटर्स कुठे आहेत आपले, बघा वरून मध्यभागीच ॲटम आहे, प्रिंटिंग स्टेशनरीच्या खाली. सनरी डेटर्स 43,000, तिथं लिहा 3 नंबर. आणि आता अजून एक फेट कशावर होणार आहे, ओल्ड बॅलन्स आहे का आरडीडी बॅड डेप्सचा आहे, खालून 5 ॲटम पहा, बॅड डेप्स 500 रुपये, तिथं 3 नंबर लिहा. आणि क्रेडिटला काही आहे का, तर काहीच नाही, तर त्याच्यामुळे 2च ठिकाणी तो 3 नंबर लिहा. आता काय कशी सोडवणार आपण, सनरी डेटर्स वरती 5% काढायची, सॉरी 2.5% काढायची, लेस करायची, आउटरला रक्कम घ्यायची, वजा केलेली रक्कम काय करायची, पीएलच्या डेबिटला यायचं, ओल्ड बॅड डेप्स इनरला 500 रुपये, ॲड न्यू आरडी काय येईल ती कॅल्क्युलेशन करून त्याच्यामध्ये ॲड करायची, आउटरला बेरीज घेऊन टाकायची. कशी सोडवली ॲडजस्टमेंट कळालं. पुढे 4 नंबर, डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. चला, फर्निचरला 5 नंबर देऊन टाका. फर्निचर आयटम पहा, सनरी डेटरच्या खालीच होता. फर्निचरवरती 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. 5 नंबर पहा आता ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर, म्हणजे 8,000चा माल आग लागून नष्ट झालेला आहे. आणि इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. आणि विमा कंपनीने आपल्याला फक्त 6,000 रुपयाचाच क्लेम मंजूर केला आहे. म्हणजे विमा कंपनी आपल्याला किती रुपये मिळणार, फक्त 6,000. आता आपल्या 22 ॲडजस्टमेंट मधल्या गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर विथ इन्शुरन्स किंवा इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर अशी ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. त्या ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात सांगा, आठवतंय, एकमेव अपवाद ॲडजस्टमेंट ही, याचे 3 इफेक्ट होतात. किती होतात, 3. आता कसे होतात मी ते सांगतो. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर, म्हणजे 8,000चा माल आपला कमी झाला, म्हणून इफेक्ट, पहिला इफेक्ट कुठं जाईल सांग, तुम्ही सांगा, येतंय का सांगा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000 रुपये, हा झाला पहिला इफेक्ट. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात काय सांगितलंय, इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ₹6,000, 6,000 रुपये मिळालेत. मग 6,000 मिळाले तर आपल्याला काय झाली, कॅश आली, म्हणजेच आपली असेट वाढली. कशाच्या रूपात वाढली, इन्शुरन्स क्लेम. आणि म्हणून हा इफेक्ट कुठं जायचा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला मध्य निम्म्या भागाच्या पुढे लिहून टाकायचं, इन्शुरन्स क्लेम 6,000, 6,000. ठीक आहे. त्यानंतर आता मला सांगा, 8,000चा माल नष्ट झालेला आहे आणि 6,000 आपल्याला मिळालेले आहेत. मग आता ॲक्च्युअल लॉस किती झाला आपला, 2,000 रुपये. आले तुमच्या लक्षात. आणि हा 2,000 लॉस झालाय, तो लॉस कुठं लिहित असतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि काय कसं लिहायचं तिथे, टू लॉस बाय फायर. फॉर्मॅट पहा, मी सांगितलेले, तुम्ही विसरता. जनरल एंट्रीज पहा, टू लॉस बाय फायर लिहायचं. आणि अमाऊंट किती लिहायची, 2,000 रुपये. डायरेक्ट अमाऊंट लिहून टाका 2,000 रुपये. वाटलंच कंस त्याच्या खाली तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही कंसामध्ये लिहू शकता 8,000 वजा 6,000. आणि अमाऊंट कॉलममध्ये लिहायचे 2,000. तर अशा प्रकारे 5वी ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात, ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेले आहे. या पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे उदाहरण सोडवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे सोल्युशन घेणार आहोत. पण नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 32 आणि चौथं जे उदाहरण आहे काल तुम्हाला दिलेलं होतं त्याचं आपण आज सोल्युशन तयार करणार आहोत. तर सर्वांनी काल सांगितल्याप्रमाणे सोडवलंच असेल आणि मलाही उत्तर पाठवलं असेल. तर आपण आज ते उदाहरण प्रत्यक्ष सोडवणार आहोत, तर तुम्ही बारकाईने लक्ष द्या. काल आपण कोणता आयटम कुठे जातो, ॲडजस्टमेंटचे क्रमांक, हिडन ॲडजस्टमेंट याबद्दल सविस्तर माहिती घेतलेलीच आहे. त्याचप्रमाणे आपण आता हे उदाहरण सोडवायला सुरुवात करणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स
ऑफ मिस्टर पीयूष अँड मिस्टर अरुण. म्हणजे अरुण आणि पीयूष हे दोघं पार्टनर आहेत. त्या दोघांचा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. म्हणजे 31 मार्च 2019 या दिवशीचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या बॅलन्सप्रमाणे एक एक आयटमचं आपण आता नोंद करायला सुरुवात करूया. तर पहिला दिलेला आहे आपल्याला स्टॉक 1/4/2018. मग आता 1/4/2018 कुठं लिहिणार हा आपण स्टॉक? कालच आपण झालेलं आहे सगळं, सांगा पटापटा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट घ्या 30,800. त्यानंतर आहे परचेसेस, ओपनिंग स्टॉकच्या खालीच लिहायचं आहे टू परचेसेस. आणि ट्रेडिंगच्या डेबिटला त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट त्याच्या खाली घ्या मग 80,000 रुपये. त्यानंतर आहे सॅलरीज. सॅलरीज आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा मी येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आलो आहे. टू सॅलरीज, त्याच्यावर काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळं अमाऊंट आउटर कॉलममध्ये 5,000 रुपये. त्याच्या खाली आहे वेजेस. वेजेस कुठं लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस. अमाऊंट आहे, ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं अमाऊंट डायरेक्ट आउटरला घ्या 7,500. त्याच्यानंतर आहे कॅरेज. वेजेसच्याच खाली लिहायचं आहे कॅरेज. अमाऊंट आहे कॅरेजची 3,000 रुपये. त्याच्यानंतर आहे रॉयल्टीज. 2,500. ट्रेडिंग अकाउंटलाच्या डेबिट साईडला टू रॉयल्टीज 2,500. त्यानंतर आहे फ्रेट. फ्रेट सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 700 रुपये. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, सॅलरीच्या खाली टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे 1,050. त्यानंतर आहेत सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आपण कुठे लिहितो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग या असेट साईडला सन्ड्री डेटर्स. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला घेऊया, आहे 3 नंबरची, लगेच घेऊया. इनरला लगेच अमाऊंट घ्या 43,000 रुपये. काय ॲडजस्टमेंट ठेवायचा? प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर 2.5% काय दिलेली आहे? RDD. मग RDDचा इफेक्ट सांगा पहिला. सन्ड्री डेटर्समधून लेस करा आणि लेस केलेली पुन्हा कुठं घ्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओल्ड बॅलन्सेस असेल तर चेक करा, ॲड लेस काय असेल ते करून घ्या. मग म्हणा आता इथे खाली लेस 2.5% RDD. आता 2.5% ने कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर नोट काढा व्यवस्थितपणे. नोट नंबर 1, RDD at 2.5% on sundry debtors rupees 43,000. मग खालच्या वेळेला घ्या RDD बरोबर 43,000 गुणिले 2.5/100.
बरोबर. आता 2.5 एक तर पॉईंट काढून टाका एक, नाही तर पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन करा. मग पॉईंट काढायचा असेल तर खालच्या याला काय करायचा, एक शून्य वाढून द्यायचा. मग परत म्हणा आता बरोबर 43,000 गुणिले 25 भागिले 100च्या ऐवजी किती करायचे, 1,000 केले. हां, आता बरोबर घ्या उत्तर 1,075. आता हे उत्तर बरोबर आहे का तुम्ही चेक करायचं आहे. 1,075. मग आता नोट लिहून झाली आहे. आता या असेट साईडला लेस 2.5% RDD आणि 43,000च्या खाली अमाऊंट घ्यायची आहे वजा 1,075. आणि आता आउटरला रक्कम घ्यायची आहे वजाबाकी करून 41,925. तर हा झाला आपला RDDचा फर्स्ट इफेक्ट. त्यानंतर दुसरा इफेक्ट आपण कुठे देणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओल्ड काही बॅलन्सेस पाहून घ्या, ओल्ड आणि डेबिट क्रेडिट. तर ओल्ड बॅड डेब्स आपल्याला दिसत आहेत. तर बॅड डेब्समध्ये आपण ही RDD काय करायची आहे, ॲड करायची आहे. त्यामुळे जायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ओल्ड बॅड डेब्स अगोदर घ्यायचेत. इनरला रक्कम घ्यायची आहे. ओल्ड बॅड डेबची रक्कम दिलेली आहे आपल्याला 500 रुपये. आणि त्याच्या खाली आता ॲड म्हणायचं आहे. ॲड न्यू RDD. मग आता ॲड 1,075 आणि बेरीज करून आउटरला घ्या 1,575. तर अशा प्रकारे आपला डेटर्स त्याच्यावरची ॲडजस्टमेंट आणि लगेच त्याची रिलेटेड बॅड डेबची ॲडजस्टमेंट असे आपण आता इथं सोडवलेलं आहे. तर हा झाला आता इफेक्ट त्याचा पूर्ण तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा. 2 इफेक्ट दिलेत आपण. पुढचा आयटम आहे फर्निचर. मग फर्निचर कुठं लिहितो आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, किती क्रमांक आहे तिचा, 4 नंबर. अमाऊंट घ्या इनरला 20,200. त्याच्यानंतर आता काय 4 नंबरमध्ये पहा, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. तर आपल्याला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट माहिती आहे. काय करतो आपण, फर्स्ट इफेक्ट सांगा. आता काय करणार, 5% डेप्रिसिएशन काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आणि फर्स्ट इफेक्ट होतो लेस फ्रॉम फर्निचर बॅलन्स शीट असेट साईड. म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचरमधून काय करा, लेस करा. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर मग आता खाली तुम्ही नोट घ्या. नेक्स्ट नोट नंबर 2, डेप्रिसिएशन 5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹20,200. मग आता खालचोळीला घ्या 5% डेप्रिसिएशन बरोबर 20,200 गुणिले 5/100 बरोबर 1,010. 1010 10 लिहिलं 1,010. ठीक आहे. तर आता नोट आज झालेली आहे आपली पूर्ण. तर आपण आता काय करणार आहोत, असेट साईडला जायचं आहे. लेस 5% डेप्रिसिएशन. अमाऊंट जी आली ती आपण इथे लिहित आहोत. वजा करायचं आहे, वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. वजाबाकी करून आता आपण त्याचं उत्तर आउटरला घेणार आहोत 19,190. हा झाला फर्स्ट इफेक्ट. नंतर जायचं आहे बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हे बघा माझे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याची डेबिट साईड.
आणि आता RDच्या खालीच आपल्याला जायचं आहे, तिथं घ्यायचं आहे टू. आता एकच आयटम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट लिहून टाकायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. बस डायरेक्ट अमाऊंट घ्या, एकच असल्यामुळे 1010 हे झाला दुसरा इफेक्ट. तर अशा प्रकारे फर्निचर आणि त्याच्यावरची ॲडजस्टमेंट आपण सोडवली आहे. नंतर आता पुढचा आयटम आहे लीज होल्ड प्रॉपर्टी, म्हणजे भाडेतत्वावर घेतलेली एक प्रकारची मालमत्ता. तर ती आहे आपली असेट, आणि म्हणून जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मी आता ती पहिल्याच ओळीला घेणार आहे, कारण असेट आहे आपली लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट आहे लीज होल्ड प्रॉपर्टीची आपल्या 25,000 रुपये. अमाऊंट कॉलममध्ये लिहायचे 25,000 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. आता मी प्रॉपर्टीच्या खालीच लगेच इन्व्हेस्टमेंट घेणार आहे 15,000 रुपये. त्याच्यानंतर आता इन्व्हेस्टमेंटवर काहीच ॲडजस्टमेंट नाही. पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे घेतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे आलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याची डेबिट साईड. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मी डिप्रिसिएशनच्या वरती लिहित आहे टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे माझी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. तर त्यानंतर खाली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट पहा 3 इयर्स म्हटलेलं आहे. आता ही एक्झाम्पल, ही ॲडजस्टमेंट आपण खूप वेळा सोडवली आहे. तर आता 3 वर्षाचे आपल्याला इथं 30,000 रुपये पेड केलेले दिसतात. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. आणि आता म्हणून नोट घ्या खाली, नोट नंबर नेक्स्ट. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स ₹30,000. 3 वर्षासाठी 30,000 रुपये आपण जाहिरातीचा खर्च म्हणून दिला आहे. आणि आपण हे फायनल अकाउंट बनवतोय फक्त एका वर्षाचं, म्हणजे ॲक्च्युली खर्च आहे एकच वर्ष. मग आता खाली घ्या 30,000 रुपये. मग आता किती वर्षाचे जास्त आहे? 2 वर्षाचं, म्हणून तेवढं काय करणार आपण? लेस करणार. म्हणजे ही कोणती ॲडजस्टमेंट असते? प्रीपेडची. प्रीपेडचे 2 इफेक्ट, संबंधित आयटममधून काय करा? लेस करा. आणि लेस केलेली अमाऊंट परत पुन्हा कुठं घ्यायची आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता खाली घ्या लेस. मग आता 3 वर्षाला 30,000. मग खाली वाटलंच तर तुम्ही लिहू शकता फॉर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 1 इयर ₹10,000. आणि खालच्या वेळेला घ्या ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स बरोबर ₹20,000. म्हणजे अशा प्रकारे 3 वर्षाला 30,000, एका वर्षाला 10,000 आणि 2 वर्षाला 20,000 रुपये. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत? कुठं जायचं आहे लिहायला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथं लिहायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. इनरला रक्कम घ्यायची आहे 30,000 रुपये. त्याच्यातून आपण आता किती वर्षाची वजा करणार आहोत? तर 20,000, 2 वर्षाची वजा करणार आहे. 20,000ला वजा चिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 रुपये. आणि आउटरला वजाबाकी करून फक्त एका वर्षाची रक्कम आली पाहिजे. बरोबर आली का? 10,000 रुपये. ठीक आहे. तर व्यवस्थितपणे मी बघा मी कसं दाखवतोय अगदी त्याचप्रमाणे मांडायचं आहे. अमाऊंट मायनस साईन, त्याच्या खाली अंडरलाईन आणि आउटरला रक्कम. आता जेवढी लेस केली तीच अमाऊंट कुठे घ्यायची आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर मग आता मी फर्निचरच्या खाली या ठिकाणी जात आहे. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट आहे माझी
20,000 रुपये. ओके. तर अशा प्रकारे हिडन ॲडजस्टमेंट मी सोडवलेली आहे. 2 इफेक्ट त्याचे दिलेत. ॲडव्हर्टाइजमेंट पी एलच्या डेबिटलाच दाखवायचं आहे. जास्त 2 वर्षांची दिली होती ती लेस केली आणि लेस केलेली अमाऊंट पुन्हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतली कारण ती आपली असेट असते. पुढे त्याच्या खाली दिलेले बॅड डेट्स हा ॲटम आपण घेतलेला आहे. त्यावरची ॲडजस्टमेंट होती 3 नंबर ती सोडवलेली आहे. नंतर आहे डिस्काउंट अलाउड. तर डिस्काउंट अलाउड घ्यायचं आहे. कुठे घ्यायचं आहे? पी एलच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड आहे 1,800 रुपये. त्याच्यानंतर लगेच त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही. पुढे जाऊया. कॅश इन हँड असेट साईडला जायचं आहे. कॅश इन हँड आणि रक्कम लिहायची आहे कॅश इन हँडची. मी आता प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली त्या ठिकाणी कॅश इन हँड घेत आहे. अमाऊंट आहे 7,000 रुपये. 20,000च्या खाली घ्या 7,000 रुपये. त्यानंतर त्याच्या खालीच लगेच कॅश ॲट बँक आहे. लगेच खाली घ्या कॅश ॲट बँक. अमाऊंट घ्या 7,000च्या खाली. रक्कम आहे 20,000 रुपये. त्यानंतरचा आयटम आहे फिक्स डिपॉझिट. तर फिक्स डिपॉझिट मी आता लिहित आहे वरून 2 नंबरच्या ओळीला इन्व्हेस्टमेंटच्या खाली फिक्स डिपॉझिट. अमाऊंट आहे त्याची. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर त्यामुळे इनरलाच रक्कम घ्यावी लागेल 15,000 रुपये. आणि काय ॲडजस्टमेंट आहे ती आपण आता पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर 2 इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे फिक्स डिपॉझिटवरचा 1,200 रुपये इंटरेस्ट आपल्याला अजून मिळावयाचा आहे. आणि त्याची ॲडजस्टमेंटची इफेक्ट तुम्हाला मी कालच सांगितलेत. एक फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला फिक्स डिपॉझिटमध्ये ॲड करा आणि हा आपला इन्कम आहे म्हणून कुठं जायचं लिहायला? ऑल रिसिव्ड कुठं जातात? पी एलच्या क्रेडिट साईडला. मग तिथे जाऊन तो डायरेक्ट लिहायचा आहे बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. आणि आता फिक्स डिपॉझिटच्या खाली जो इंटरेस्ट आलेला आहे 1,200 रुपये अधिक 1,200. तर फिक्स डिपॉझिट मी असेट साईडला लिहितोय. त्याच्या खाली ॲड इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किंवा इंटरेस्ट रिसिवेबल ऑन फिक्स डिपॉझिट. ॲड इंटरेस्ट ऑन एफ डी थोडक्यात लिहिलं आहे मी. तर 1,200 रुपये ॲड करायचे आहेत आणि त्याच्या पुढे रक्कम घेते 16,200. टोटल घ्या त्याच्या पुढे व्यवस्थितपणे 16,200 आलेला आहे. त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता जायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 4 ओळी सोडा आणि मग लिहा बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. ओके. तर आपली अमाऊंट आहे 1,200. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचे ॲडजस्टमेंट पाहिजे. ट्रायल बॅलन्सच्या सर्व डेबिट बॅलन्सेस आपले संपलेले आहेत. सर्वांनी लक्षात घ्या याचे इफेक्ट कुठे कुठे जातात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. आता आपण आलो आहोत क्रेडिट बॅलन्सेसकडे. तर क्रेडिट बॅलन्सेसकडे जाऊया आपण. काय दिसतंय? पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट आहे आणि त्याच्यावर काहीही ॲडजस्टमेंट नाही. पण डायरेक्ट जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी दोघांचंही कॅपिटल लिहायचं आहे. चला बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड वरती म्हणूया कॅपिटल अकाउंट. ओके. त्याच्या खालच्या ओळीला जायचं आहे. मग आता पियुष त्याच्या खाली पार्टनर दुसरा आहे आपला अरुण. दोघांची तुम्ही
इनरला रक्कम घ्यायची आहे कारण आपल्या त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट फिक्स असते प्रॉफिट किंवा लॉसची. त्यामुळे अमाऊंट आहे त्यांची दोघांचं पार्टनर्स कॅपिटल आहे 80,000 रुपये. तर इनरला 80,000 रुपये तुम्ही लिहून ठेवू शकता. मी लिहून ठेवलेला आहे. त्यानंतर आपण त्याची ॲडजस्टमेंट्स जेव्हा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करू तेव्हा तो लॉस काय असेल तो येईल. पुढे सन्ड्री क्रेडिटर्स. आता कॅपिटलच्या खालीच परत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच एक ओळ सोडून, एक ओळ नाही, त्यात आपल्याला किती ओळी लागतील या ठिकाणी, दोघांच्याही खाली तुम्ही काय करा, 2-2 ओळी सोडा. पियुषच्या खाली 2 ओळी आणि अरुणच्या खाली 2 ओळी. तर अशा प्रकारे आपल्याला जागा लागेल त्याप्रमाणे तुम्ही काय करायची आहे, जागा सोडायची आहे. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लिहायचं आहे 20,500. सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट पहा 20,500. ओके. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. तर हा 1,000 जो ॲटम आहे हा आपण ऑलरेडी दिलेला होता. आता त्याच्यामुळे काय करायचं आहे, याचा इफेक्ट आणि ते मागाचा आलेला इंटरेस्ट, ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. मग आता जायचं आहे, आपण काय केलं आहे मागाशी, तो आउटरला घेतला आहे, तो इनरला बेरीज करून आउटरला घ्यावं लागेल कारण ओल्ड बॅलन्सचा त्याचा होता अगोदरच. ठीक आहे, काय हरकत नाही. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इनरला रक्कम घ्यायची आहे, त्याचा बॅलन्स आहे 1,000 रुपये आणि त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे नवीन आलेला 1200 आणि त्याची आउटरला बेरीज घ्यायची आहे 2,200. इकडे इनर्सला लिहायचं आहे ॲड इंटरेस्ट ॲक्रूड किंवा इंटरेस्ट रिसिवेबल. तर अमाऊंट आहे 1,200, टोटल आली आहे आउटरला 2,200. तर अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट डिपॉझिट याचे 2 इफेक्ट होतात, एक फिक्स डिपॉझिटवरती आणि क्रेडिटला आपल्याला एक ॲटम दिलेला होता ऑलरेडी इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, त्याच्यामुळे त्याच्यावरती हा इंटरेस्ट ॲड करायचा आहे. दोन्ही ॲटम सारखेच आहेत. त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटरच्या खाली बँक ओव्हरड्राफ्ट. तर अमाऊंट आहे 10,000 रुपये, त्याच्या खालीच घेतोय आपण 10,000 रुपये. नंतर आहे सेल्स. सेल्स कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे, तिथं लिहायचं आहे बाय सेल्स. अमाऊंट आता इनरला लिहायची का आउटरला पाहून घ्या. ॲडजस्टमेंट नसेल तर इनरला, नसेल तर आउटरला. तर ॲडजस्टमेंट नाही आहे, 1,20,000 रुपये. तर अशा प्रकारे आपले क्रेडिटचे सर्व आयटम लिहून झालेले आहेत. आता तर ॲडजस्टमेंट सोडूया आपण आता. स्टॉक ऑन हँड ऑन 31 March 2019 वॉज कॉस्ट प्राइस ₹40,000 अँड मार्केट प्राइस ₹35,000. मग आपल्याला माहिती आहे सर्वांना जी कमी असते ती घ्यायची. त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे होत असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या गेट साईडला 35,000 रुपये बाय क्लोजिंग स्टॉक. हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट लिहा 35,000 रुपये. त्याच्यानंतर 2 इफेक्ट झालेत पहिल्या ॲडजस्टमेंटचे. आता दुसरी ॲडजस्टमेंट पहा. तर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 1,200 सोडवलेली आहे आपण. प्रोव्हाइड RTD 5%, तर ते पण सोडवली. डेप्रिसिएशन सोडवलं आहे. लास्ट ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. या ठिकाणी पहा ॲडजस्टमेंट नंबर 5 गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड ॲडमिटेड क्लेम वगैरे. तर त्याचे इफेक्ट पहा आता कसे होत आहेत. इफेक्ट फर्स्ट आहे
बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000 रुपये, कारण 8,000चा माल आपला डिस्ट्रॉय झालेला आहे. आणि इफेक्ट द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ओके. त्यानंतर सेकंड इफेक्ट आहे पहा इन्शुरन्स क्लेम. कंपनीने आपल्याला 6,000 रुपये क्लेम काय केला आहे, पास केलेला आहे. म्हणून इथे 6,000 रुपयाची आपल्याला पोस्टिंग करावी लागेल आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आहे आणि काय लिहायचं आहे, इन्शुरन्स क्लेम अमाऊंट लिहायची आहे 6,000. ओके. आणि आता थर्ड इफेक्ट पहा, टू लॉस बाय फायर 2,000 रुपीज लिहायचं आहे आणि लॉस हा आपला झालेला आहे. 8,000 रुपयाचा माल डिस्ट्रॉय झाला होता, 6,000 रुपये कंपनीने दिले, म्हणजे 8,000 वजा 6,000 शिल्लक राहिले 2,000 रुपये, हा आपला काय झाला, लॉस झाला. आणि म्हणून लॉस झाला म्हणून कुठे लिहायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आहे, टू लॉस बाय फायर अमाऊंट लिहायची आहे 2,000 रुपये. समजलं सर्वांना ही ॲडजस्टमेंट? ओके. चला आता प्रत्यक्ष आपण कृती करूया. पहिला इफेक्ट लिहायला जायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग सेलच्या खाली लिहायचं आहे बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि अमाऊंट आहे, पूर्ण रक्कम घ्यायची इथे 8,000 रुपये. त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट इफेक्ट. तुम्ही पी एलच्या डेबिटचा इफेक्ट लगेच देऊ शकता, टू लॉस बाय फायर अमाऊंट किती आहे, 2,000 रुपये. ही कशी आली तुमच्या लक्षात आलंय? नसन आलं तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं, 8,000 वजा 6,000 क्लेम मिळाला. तर अशा प्रकारे आपण माहिती म्हणून लिहू शकतो. आणि आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आहे, तिथं म्हणायचं आहे इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स क्लेम 6,000. तर अशा प्रकारे आपल्याला दोन इफेक्ट या ॲडजस्टमेंटचे होतात. तर इथे आपलं आता काय झालेलं आहे, ॲडजस्टमेंट सर्व संपल्यात. आता आपण क्लोज करूया. क्लोज करताना आता बघायचे क्रम आहे आपला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहा काय सिच्युएशन आहे. आता नोट मांडा खाली, नोट नंबर नेक्स्ट टू ट्रेडिंग अकाउंटात आपल्याला क्लोज करायचं आहे. नोट मांडायची आहे छानपैकी, नोट टू क्लोज ट्रेडिंग अकाउंट. खाली घ्या डेबिट साईड टोटल 1,24,500, क्रेडिट साईड टोटल 1,63,000. वजाबाकी करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, सिंपल एकदम. आणि जो फरक येईल तो खाली लिहा, डिफरन्स आहे 38,500. आता इथे आपल्याला असं दिसत आहे की डेबिट साईड कमी आहे आणि क्रेडिट साईड जास्त आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. हा आलेला ग्रॉस प्रॉफिट काय करायचा आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे. चला तर मग आपण जाऊया आता प्रत्यक्ष लिहिण्यासाठी. मग आता आपण इफेक्ट लिहिण्यासाठी जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. टोटल आलेली आहे 1,63,000, तेवढीच डेबिटला घ्यायची आहे 1,63,000. डिफरन्स आलेला आहे 38,500. त्याच्यानंतर आता हा आपल्याला मिळालेला आहे क्रॉस प्रॉफिट. आपल्याला माहिती आहे याच्या खाली लिहायचो आपण ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट क्रेडिट साईड. ओके. तर अशा प्रकारे इथे लिहिलं. त्यानंतर आता तो काय करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट कंसात खालच्या वेळी लिहायचं आहे ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. ओके. अमाऊंट लिहून टाका 38,500. ओके. त्यानंतर आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. नोट लिहायची आहे टू क्लोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मगासारखीच आपण नोट मांडायची आहे. डेबिट साईड टोटल लिहायची आहे
25,885, क्रेडिट साईड टोटल 40,700, डिफरन्स आलेला आहे 14,815. आता इथेही सुद्धा आपल्याला डेबिट साईड कमी आहे आणि क्रेडिट साईड काय आहे, जास्त आहे. आणि मग दोघांची वजाबाकी केली की आपल्याला फरक मिळालेला आहे 14,815. हा काय आहे, नेट प्रॉफिट आहे. आणि नेट प्रॉफिट म्हणजेच काय, तर क्रेडिट साईड एक्सिड दॅन डेबिट साईड. तर मग आपल्याला हा जो नेट प्रॉफिट झालेला आहे हा आपण काय करणार आहोत, दोन्ही पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटून देणार आहोत. तर मग खाली पुन्हा एकदा नोट काढायची आहे प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनची. नोट लिहा खाली, डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट रुपीज 14,815 इन कॅपिटल रेशो 1:1. आपल्याला त्यांचा कॅपिटल रेशो त्यांनी सांगितलेला आहे, तर तो आहे 1:1. तर पियुष प्रॉफिट, मग आता पियुषचा नफा काढायचा आहे 14,815 गुणिले आता 1/2, मग 1/2 लिहायचं आहे बरोबर 7,407.50. आता काय करायचं, इथे 0.50 आलेला आहे तर दुसऱ्याला पण तेवढंच येणार आहे, सेम येणार दोघांना. पण आपण आता काय करणार, 0.50 तर आपल्याला लिहायचं नाहीये, तर एकाला 50 पैसे जास्त देऊन टाकायचे आणि मग एकाचे 50 पैसे कमी करायचे. म्हणजे आता एकाला येईल किती रुपये, 7,407.50 ऐवजी इथे घ्यायचे 7,408 रुपये. आणि मग एकाला मिळालं की दुसऱ्याचं काढताना काय केलं मी, पाहता सेम कॅल्क्युलेशन येईल याचप्रमाणे परत, बरोबर सेम इथपर्यंत. फक्त मग आता अमाऊंट घ्यायची आहे 7,407 रुपये. तर म्हणून मी काय केलं, 14,815 त्यातून याचे 7,408 वजा केले, दिसतंय सर्वांना. आणि मग बरोबर आले 7,407 रुपये. हे आलं अरुणचा प्रॉफिट. तर आता याप्रमाणे आपण काय करूया, इफेक्ट देऊया आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करूया, क्लोज करूया. चला तर आपण प्रत्यक्ष कृती करूया. तर आता आपल्याला जायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तिथे जी बेरीज जास्त आली होती 40,700, दोन्ही बाजूला घेऊन टाका. त्याच्यानंतर आता आलेला जो प्रॉफिट आहे तो त्या ठिकाणी घ्यायचा आहे खाली आपल्याला. टोटल प्रॉफिट आहे आपला 14,815, दोघांमध्ये वाटून दिलेला आहे आपण. आता लिहितोय आपण टू नेट प्रॉफिट दोघांचंही नाव द्यायचं आहे खालच्या ओळीला, पियुष, त्याच्या खाली आहे अरुण. इनरला रक्कम घ्यायची आहे त्यांची, तर 7,408, त्याच्या खालच्या ओळीला रक्कम घ्या 7,407. तर दोघांची बेरीज आउटरला आली पाहिजे, त्याप्रमाणे अधिकचं चिन्ह देणं गरजेचं आहे. आणि ती बेरीज आलेली आहे 14,815. तर अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतोय. आलेला नेट प्रॉफिट आता कुठे ट्रान्सफर करायचं आहे, कॅपिटल अकाउंटला. पण आता आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं नाही, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सर्व इफेक्ट दाखवणार आहोत. मग आता नेट प्रॉफिट आलाय याचा आपण काय करतो, काय इफेक्ट देतो तो पटकन सांगा. कॅपिटलमधून काय करायचं, लेस ॲड करायचं आहे, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे ॲड इन कॅपिटल आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. आणि बॅलन्स शीटच्या आपण आता डायरेक्ट जाऊया कॅपिटल अकाउंटला, कारण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे. आता हा कॅपिटलचा आलेला इफेक्ट, नेट प्रॉफिटचा आलेला इफेक्ट या आपण ठिकाणी देत आहोत. ॲड नेट प्रॉफिट आणि 80,000च्या खाली त्याचा जो प्रॉफिट आलेला आहे अधिक 7,408 रुपये, त्याला अंडरलाईन करायची आणि त्याची आलेली बेरीज आउटरला घ्यायची आहे 87,408. त्याचप्रमाणे आता अरुणचाही करायचं आहे, अरुणच्या खाली जायचं आहे, तिथे ॲड करायचं आहे ॲड नेट प्रॉफिट, अमाऊंट पर्यंत तिथे लिहायची आहे अधिक 7,407, अंडरलाईन करायची आहे, त्याला अंडरलाईन करायला विसरतात बरेच जण. टोटल घ्या 87,407. तर अशा प्रकारे त्याची पण टोटल आपण घेतलेली आहे. तर आपण आता बॅलन्स शीट क्लोज करणे हा शेवटचा टप्पा पाहत आहोत. तर आता या ठिकाणी सर्व इफेक्ट या ठिकाणी आलेले आहेत, तर तुम्ही एकदा चेक करून घ्या बरोबर आहेत का. आणि बॅलन्स शीटची टोटल लिहून घ्या 2,05,315, 2,05,315, 2,05,315 आणि त्याच्या खाली डबल अंडरलाईन करायची आहे, म्हणजे आपलं उदाहरण टॅली झालेलं आहे.
तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. भरपूर सराव करा. बिन पाहता येईपर्यंत तुम्हाला प्रत्येक उदाहरण सोडवायचं आहे. माझं वाक्य ध्यानात ठेवा. 11वीला सांगितलेलं की प्रत्येक उदाहरण हे बिन पाहता टॅलीच झालं पाहिजे, तरच आपला अभ्यास झाला आहे आपण असं समजायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. पुढील उदाहरण पुढच्या ऑडिओ व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटचं उदाहरण क्रमांक 4 या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक 5. तर तोपर्यंत धन्यवाद. भेटू आपण पुन्हा 5व्या उदाहरणामध्ये. यानंतर क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदात दिलेली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. Thanks for watching my video.